नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण आज बघणार आहोत प्रकरण नंबर 8 जागतिक महायुद्ध आणि भारत। तर बघा 20व्या शतकाच्या सुरुवातीच्याच काळामध्ये दोन महायुद्ध घडून आली आणि या जागतिक स्वरूपाच्या दोन महायुद्धांचे परिणाम भारतावर देखील झाल्याचे आपल्याला दिसून येते। तर यामध्ये जे पहिलं महायुद्ध घडून आलं ते म्हणजे 1914 ते 1918 या कालावधी दरम्यान। तर बघा आपण बघितलं होतं की वसाहतवादातूनच साम्राज्याचा विस्तार विविध राष्ट्रांनी करायला सुरुवात केला। युरोपातील विविध राष्ट्रे हे आशिया, आफ्रिका, अमेरिका खंडातील विविध देशांमध्ये वसाहती स्थापन करण्यासाठी वळलेले होते। यातूनच साम्राज्य विस्ताराची स्पर्धा या राष्ट्रांमध्ये निर्माण झाली आणि याचाच परिणाम असा झाला की आपापसामध्ये आपलं साम्राज्य वाढविण्यासाठी युरोपातील राष्ट्र झगडायला लागली आणि याचा परिणाम काय दिसून आला तर 20व्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये झालेलं पहिलं महायुद्ध। तर आता या पहिल्या महायुद्धाला कारणीभूत कुठली कारण ठरली तर यामध्ये सगळ्यात पहिले कारणीभूत ठरलं ते म्हणजे औद्योगिक क्रांती। तर 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये म्हणजे 19व्या शतकाच्या सरते शेवटी औद्योगिक क्षेत्रामध्ये नवनवीन शोध लागायला सुरुवात झालेली होती आणि याचा परिणाम काय झाला की उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये यंत्राचा वापर केला जात होता। त्यामुळे कच्च्या मालाची गरज ही निर्माण व्हायला सुरुवात झाली। का बरं? कारण औद्योगिक प्रगती झाली। औद्योगिक प्रगतीचा परिणाम का बरं औद्योगिक प्रगती झाली तर उत्पादन करण्यासाठी यंत्राचा वापर केला जात होता आणि याचा परिणाम असा झाला की उत्पादन वाढायला लागलं। ज्या प्रमाणात उत्पादनामध्ये वाढ व्हायला लागली त्याच प्रमाणात कच्च्या मालाची आवश्यकता या युरोपातल्या विविध राष्ट्रांना निर्माण झाली। त्यानंतर कारखान्यात तयार झालेला जो पक्का माल होता तो पक्का माल विकण्यासाठी आता बाजारपेठांची सुद्धा आवश्यकता निर्माण झालेली होती आणि त्यामुळे आपल्या कच्च्या मालाची गरज भागवण्यासाठी किंवा आपल्या बाजारपेठांची गरज भागवण्यासाठी युरोपातील जे साम्राज्यवादी राष्ट्र होते यांना नवीन नवीन प्रदेश काबीज करण्याची गरज किंवा आवश्यकता युरोपातील विविध राष्ट्रांना वाटू लागली आणि यामुळेच आपापसामध्ये युरोपातल्या विविध राष्ट्रांमध्ये संघर्ष निर्माण झाला आणि म्हणून युरोपातील विविध राष्ट्रांनी आपली सैन्य शक्ती त्याच्यानंतर आपलं शस्त्रबळ वाढवायला काय केली सुरुवात झाली। औद्योगिक क्रांतीचा परिणाम काय झाला की कच्च्या मालाची आवश्यकता निर्माण झाली, बाजारपेठांची आवश्यकता निर्माण झाली। या दोन्ही कारणामुळे युरोपातील राष्ट्र आपापसात भांडायला लागली आणि त्याचाच परिणाम म्हणजे आपले सैन्यबळ आणि शस्त्रसाठा वाढवायला लागली आणि त्याचीच परिणती पहिल्या महायुद्धात झालेली आपल्याला दिसून येते। आता पहिल्या महायुद्धाला कारणीभूत असलेलं दुसरं कारण आपण बघू साम्राज्य विस्तार। इंग्लंड, फ्रान्स, रशिया, पोर्तुगाल, हॉलंड, बेल्जियम आणि स्पेन इत्यादी विविध राष्ट्र जी होती यांनी आफ्रिका आणि आशिया खंडामध्ये आपल्या साम्राज्याचा विस्तार करायला काय केली होती सुरुवात केली होती। आता पहिलं महायुद्ध होण्याच्या आधी युरोपमध्ये इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रिया, हंगेरी, रशिया, फ्रान्स आणि इटली ही प्रमुख राष्ट्रे युरोपामध्ये अस्तित्वात होती। आता सत्ता स्पर्धा निर्माण झाली, कच्च्या मालाची आवश्यकता निर्माण झाली, बाजारपेठांची आवश्यकता निर्माण झाली आणि याचाच परिणाम आपापसामध्ये परस्पर विरोधी गटाची काय झाली निर्मिती झाली। हे युरोपातील प्रत्येक राष्ट्र आपली स्वतःची सैन्य शक्ती आपले नाविक दल वाढविण्यामध्ये काय करू लागले पुढे पुढे सरसावू लागले आणि जास्तीत जास्त संहारक विनाशकारी शस्त्रास्त्र बनवण्यावर या युरोपातील राष्ट्रांचा काय होता भर होता आणि या सगळ्या गोष्टीमुळे औद्योगिक क्रांतीमुळे साम्राज्य विस्तारामुळे आपापसात गट पडल्यामुळे सैन्यबळ वाढल्यामुळे शस्त्रास्त्र वाढल्यामुळे युरोपामध्ये युद्धजन्य परिस्थिती काय झाली निर्माण झाली। त्यानंतर तिसरी गोष्ट आपण बघूया पहिल्या महायुद्धाला कारणीभूत
कारणीभूत ठरलेलं कारणामध्ये ती म्हणजे तात्कालिक कारण. आता तात्कालिक कारण म्हणजे नेमकं मुख्य कारण कोणतं ठरलं की ज्यांनी युद्धाने स्फोट झाला किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. तर ऑस्ट्रेलियन राजपुत्र होता आर्चड्यूक फ्रान्सिस फर्डिनांड आणि त्याची पत्नी यांच्या काय झालं, हे सर्बियामध्ये आले असता सर्बियामध्ये एका माथेफूर व्यक्तीने याचा काय केला, ऑस्ट्रेलियन जोडप्याचा खून केला. या प्रकरणामध्ये सर्बियाचा हात असावा अशी खात्री ऑस्ट्रेलियाला पटली असं त्यांना वाटलं आणि म्हणून सर्वात पहिले ऑस्ट्रियाने सर्बिया विरुद्ध युद्ध पुकारले. तेव्हा रशिया जो होता, आता बघा ऑस्ट्रिया आणि सर्बिया, ऑस्ट्रियाने सर्बिया विरुद्ध युद्ध पुकारले आणि रशिया जो होता तो सर्बियाच्या बाजूला धावून आला. तेव्हा या दोन लढाऊ राष्ट्रांची युरोपातील अनेक मोठ्या राष्ट्रांनी बाजू घेतली आणि रशिया इथे सर्बियाला येऊन मिळाल्यामुळे अनेक जी मोठी मोठी राष्ट्र होती युरोपामध्ये दुसरी अन्य त्यांनी सुद्धा त्यांना पाठिंबा दिला. यावेळी ऑस्ट्रिया आणि हंगेरी यांनी सर्बिया विरुद्ध दडपशाही आरंभली होती. आता जर्मनीने ऑस्ट्रियाची बाजू घेतली. आता ऑस्ट्रियाच्या बाजूला कोण आलं, जर्मनी आला. याच्या बाजूला कोण आलं, रशिया आला. ऑस्ट्रियाची बाजू कोणी उचलून धरली, जर्मनीने उचलून धरली. या काळात बेल्जियम जे राष्ट्र होतं युरोपातलं ते तटस्थ राहिलं, ते कोणत्याही बाजूला गेलं नाही. मात्र ही जे जर्मनी होतं या जर्मनीने बेल्जियमवर काय केलं, हल्ला केला आणि तो देश आपल्या वर्चस्वाखाली आला. कोणी आणला, जर्मनीने. इंग्लंडने बेल्जियमला पाठिंबा देऊन जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले आणि इंग्लंड सुद्धा आलं. आता कोणाच्या बाजूने आलं, हे बेल्जियमच्या बाजूने आलेलं आहे. आता जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान आणि बल्गेरिया ही राष्ट्र अक्ष म्हणजे एका बाजूला होती. तर यांच्या विरुद्ध कुठली राष्ट्र, जर्मनी, अधिक ऑस्ट्रिया अधिक तुर्कस्तान अधिक बल्गेरिया ही राष्ट्र एका बाजूला आणि यांच्या विरोधामध्ये दुसरी बाजू बघा, इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया ही राष्ट्र दोस्त राष्ट्र गटामध्ये होती. म्हणजे आणि पुढे जाऊन इंग्लंड, फ्रान्स आणि रशिया या राष्ट्रांना इटली मिळालं. इंग्लंड, फ्रान्स, रशिया, इटलीचा दोस्त गट, जर्मनी, ऑस्ट्रिया, तुर्कस्तान आणि बल्गेरियाचा अक्ष गट असे दोन गट निर्माण झाले. आणि जेव्हा पहिलं महायुद्ध या दोन गटामध्ये सुरू झालं आणि जेव्हा महायुद्धाचा शेवटचा काळ होता त्या वेळामध्ये अमेरिका सुद्धा या युद्धामध्ये काय झालं, सहभागी झाला. आता पहिलं महायुद्ध जे होतं ते दोन गटामध्ये झालं आणि या युद्धाचा शेवट जो झाला तो म्हणजे व्हर्सायच्या तहानी. 1916 मध्ये काय झालं की समुद्रातील जेटलंड येथे जर्मनी आणि इंग्लंड यांच्यामध्ये नाविक युद्ध घडून आलं. नाविक युद्ध म्हणजे पाण्यामध्ये समुद्रामध्ये होणारं युद्ध, ते युद्ध घडून आलं. या युद्धामध्ये जर्मन आरमाराचा पराभव करण्यामध्ये काय इंग्लंड यशस्वी झाला आणि यामध्ये शेवटची बाजू म्हणजे 1918 मध्ये पहिल्या महायुद्धाचा शेवट म्हणजे व्हर्सायचा तह झाला आणि हे युद्ध समाप्त झालं. आता पहिल्या महायुद्धानंतर जी गोष्ट घडली ती म्हणजे राष्ट्रसंघाची स्थापना. 10 जानेवारी 1920 ला राष्ट्रसंघाची स्थापना झाली. बघू आपण राष्ट्रसंघ. पहिल्या महायुद्धाची भीषणता एवढी जास्त होती की यासारखे युद्ध पुन्हा होऊ नये म्हणून विविध उपाययोजना करण्याची आवश्यकता युरोपातल्या विविध राष्ट्रांना वाटू लागली. पहिलं महायुद्ध तर घडून आलं, इकडचे 4 राष्ट्र, इकडे 4 राष्ट्र, 8 किंवा राष्ट्र, संपूर्ण युरोप खंडातली विविध मोठी मोठी राष्ट्र या पहिल्या महायुद्धामध्ये गुंतलेली होती आणि पहिल्या महायुद्धामध्ये अनेक
लोक, लाखोच्या संख्येनं लोक या युद्धामध्ये मारल्या गेली, वित्तहानी झाली, आर्थिक हानी झाली, मनुष्य हानी झाली आणि त्यामुळे युरोपातल्या लोकांना जाणीव झाली की आता असं भीषण युद्ध भविष्यात पुन्हा उद्भवू नये आणि म्हणून ते लोक विचार करायला लागले। त्यावेळी अमेरिकेने पुढाकार घेतला आणि या काळामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते ते म्हणजे वुड्रो विल्सन आणि वुड्रो विल्सन यांचं नेचर जे होतं, यांचा जो स्वभाव होता हा अत्यंत शांतताप्रिय होता आणि ते अत्यंत ध्येयवादी अशा प्रकारचं त्यांचं नेतृत्व होतं। आता त्यांनी काय केलं, सर्व प्रमुख राष्ट्रांची मिळून एक संघटना असावी, राष्ट्रातील कलह, वाद सामोपचाराने मिटावे, त्याचप्रमाणे जगात शांतता प्रस्थापित व्हावी अशी भूमिका वुड्रो विल्सन यांनी घेतली आणि या हेतूनेच, शांतता प्रस्थापित करण्याच्या हेतूनेच राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली। आणि यामध्ये काय झालं की पहिल्या महायुद्धामध्ये जे पराभूत राष्ट्र होते त्याच्यामध्ये जर्मनी, ऑस्ट्रिया, त्याच्यानंतर तुर्कस्तान, बल्गेरिया अशा राष्ट्रांना या संघटनेचं म्हणजे राष्ट्रसंघाचं सभासदत्व देण्यास नाकारण्यात आलं। अमेरिकेने राष्ट्रसंघटना नावाची संकल्पना मांडली। त्याच्यामागे उद्देश काय होता वुड्रो विल्सन यांचा, की जगामध्ये शांतता प्रस्थापित व्हावी। मात्र अमेरिकेने राष्ट्रसंघाचं सभासदत्व स्वीकारलं नाही आणि म्हणूनच राष्ट्रसंघामध्ये पुढील काळामध्ये इंग्लंड आणि फ्रान्स या राष्ट्राचंच वर्चस्व असलेलं आपल्याला दिसून येतं। आता आपण वळूया दुसऱ्या महायुद्धाकडे। दुसरे महायुद्ध जे होते ते 1939 ते 1945 दरम्यान घडून आले। बघा, पहिल्या महायुद्धापेक्षाही अधिक संहारक असं ठरलं ते म्हणजे दुसरे महायुद्ध। आता दुसरे महायुद्ध याच्यामध्ये जी टेक्नॉलॉजी होती शस्त्रास्त्रांची ती अधिक प्रगत झालेली होती, माणसाने अजून जास्त प्रगती केली होती आणि म्हणून त्याची भीषणताही खूप जास्त प्रमाणामध्ये होती। आता या दुसऱ्या महायुद्धाला काय कारणीभूत ठरली तर बघा, यामध्ये आपण बघू की जर्मनीचे वाढते लष्करी सामर्थ्य। आता राष्ट्रामध्ये शांतता नांदावी, राष्ट्रातील कलह मिटावा आणि म्हणून वुड्रो विल्सन यांनी राष्ट्रसंघाची काय केली होती, स्थापना केलेली होती। मात्र राष्ट्रातील कलह मिटवायला किंवा शांतता प्रस्थापित करण्यामध्ये राष्ट्रसंघाला यश आलं नाही, राष्ट्रसंघ अपयशी ठरला। तर या काळामध्ये जर्मनीमध्ये जो हिटलर होता त्याच्या नाझी नावाचा पक्ष होता। जर्मनीतील हिटलर, जर्मनीचा प्रमुख होता, राष्ट्रप्रमुख कोण, हिटलर, आणि त्याचा जो पक्ष होता किंवा त्याचा जो गट होता तो नाझी पक्ष या नावाने ओळखल्या जात होता आणि त्यांची जर्मनीवर काय होती, सत्ता होती। आता व्हर्सायच्या तहामध्ये जर्मनीवर बंधन लादण्यात आलं, त्यांच्यावर अपमानकारक अटी लादण्यात आल्या। मात्र जर्मनीने व्हर्सायचा तह झुगारून लावला आणि पुन्हा जर्मनीला सामर्थ्यशाली बनवण्यासाठी हिटलरने जोरदार लष्करी तयारी करायला काय केली, सुरुवात केली, आपलं लष्करी सामर्थ्य वाढवायला सुरुवात केली। आणि म्हणूनच जर्मनीने मोठ्या प्रमाणावर सैन्यबळ, आरमार, वायुदल यांची शक्ती वाढवण्यावर काय दिला, जास्तीत जास्त भर दिला आणि त्यामुळे दिवसेंदिवस जर्मनीचे लष्करी सामर्थ्य काय होते, वाढत चाललेले होते। त्यानंतर सोव्हिएट रशियाची वाढती शक्ती दुसरं कारण आपण म्हणू शकतो। सोव्हिएट रशिया हे साम्यवादी राष्ट्र होते आणि बलिष्ठ होत चालले होते। दिवसेंदिवस रशियाची शक्ती सुद्धा काय चालली होती, वाढत चालली होती। याचा परिणाम काय झाला की इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स इत्यादी जी राष्ट्र होती यांची अस्वस्थता वाढत चाललेली होती। का बरं, कारण त्यांना वाटत होतं की कुठेतरी आपल्याला मागे टाकून रशिया काय आहे, साम्राज्य विस्तारामध्ये पुढे निघून जाईल। आणि मात्र सोव्हिएट रशिया जो होता, रशिया हा जर्मनीचा काय होता,
कट्टर शत्रू होता आणि म्हणून रशिया बलिष्ठ होऊ नये म्हणून जर्मनीने आक्रमक धोरणाचा अवलंब केला आणि त्यामुळे इंग्लंड आणि फ्रान्स या राष्ट्रांनी जर्मनीने जे आक्रमक धोरण चालवलं होतं रशिया विरुद्ध याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली, कारण साम्राज्य विस्ताराच्या स्पर्धेमध्ये सोव्हिएट रशिया कुठेतरी इंग्लंड आणि फ्रान्सला वरचढ ठरत होता आणि म्हणून जर्मनी ज्या काही रशिया विरुद्ध कुरापती करत होता त्याला आतून प्रोत्साहन द्यायला इंग्लंड आणि फ्रान्सने काय केली, सुरुवात केली। याच्यानंतर 1938 मध्ये हिटलरने चेकोस्लोव्हाकियाकडून बहुसंख्याक जर्मन वस्ती असलेला सुडेटन प्रांत व इतर प्रदेश जिंकून घेतला। त्यानंतर हिटलरने 1939 मध्ये पोलंडवर हल्ला केला। वास्तविक पाहता पोलंड हे सर्व राष्ट्रांनी मान्य केलेले एक तटस्थ राष्ट्र होते। सर्व राष्ट्रांनी मान्यता दिली होती की पोलंड हे काय आहे, वेगळं आहे, ते तटस्थ आहे। मात्र पोलंडचा जो तटस्थपणा होता, एकतर्फीपणा होता, तो हिटलरने काय केला, बाद केला, जुगारून लावला आणि पोलंडवर आक्रमण केलं, ते जिंकून घेतलं। त्यामुळे इंग्लंडने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारलं आणि द्वितीय महायुद्ध घडून आलं। जर्मनी विरुद्ध कोणी युद्ध पुकारलंय, इंग्लंडने। आता दुसऱ्या महायुद्धामध्ये जर्मनीची आक्रमक वृत्ती होती। जर्मनीने युरोपातील राष्ट्राविरोधात आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केली। हिटलर होता, आपण असंच जाणतो, हिटलर नाव घेतलं कोणी खूप चिडलं की आपण त्याला काय म्हणतो, हिटलर म्हणतो। हिटलर कोणाचीही दया माया त्याला नव्हती आणि त्यांनी काय केलं की दुसरं महायुद्ध पुकारलं आणि आक्रमक भूमिका घेतली। युद्धाच्या सुरुवातीलाच पहिल्या टप्प्यामध्ये जर्मनीने पोलंड जिंकले। याच्यानंतर डेन्मार्क, नॉर्वे, हॉलंड, बेल्जियम इत्यादी राष्ट्रांवर विजय मिळवला आणि त्यानंतर जर्मनीची जी फौज होती पॅरिसच्या दिशेनं वळली। आता पॅरिस फ्रान्सची अभेद्य तटबंदी, फ्रान्सच्या जो सीमारेषा होत्या, सैन्यबळ होतं, त्या अभेद्य सीमारेषेला जर्मनीने फोडलं, हल्ला चढवला कुठे, पॅरिसवर आणि फ्रान्सवर जर्मनीने ताबा मिळवला। 1940 मध्ये जर्मनीने इंग्लंडवर हल्ला केला व डंकर्क येथे असलेल्या ब्रिटिश फौजांवर सुद्धा हल्ला चढवला। आता फ्रान्स जर्मनीने आपल्या ताब्यात घेतला। त्यानंतर पुढची चढाई त्याने कोणावर केली, इंग्लंडवर केली आणि इंग्लंडने मात्र मोठ्या कुशलतेने 1940च्या मे महिन्यामध्ये डंकर्कहून आपले सैन्य हलविले। या काळात इंग्लंडचे प्रधानमंत्री जे होते ते विन्स्टन चर्चिल होते। ते इंग्लंडवर मात्र जर्मनीला मात करता आली नाही, कारण डंकर्कवरून इंग्लंडने आपले सैन्य हलविले होते। आता जर्मन सैनिकांची शरणागती। आता 1939 मध्ये काय झालं की हिटलरने स्टॅलिन बरोबर केलेला अनाक्रमणाचा करार मोडून सोव्हिएट रशियावर हल्ला चढवला। आपण बघितलं की सोव्हिएट रशिया सोबत जर्मनीने आक्रमण न करण्याचा करार केला होता, परंतु तो त्यांनी मोडला 1939 ला आणि नाझी सैन्य जे जर्मन सैन्य होते यांनी मुसंडी मारत स्टॅलिनग्रॅडच्या दिशेनं आगेकूच करत रशियन फौजांना माघार घेण्यास काय पाडलं, भाग पाडलं। रशियावर आक्रमण केलं, रशियन फौजांना हिटलर समोर नमतं घ्यावं लागलं। मात्र 1943 मध्ये काय झालं की स्टॅलिनग्राड येथे 3 लाख जर्मन नाझी फौज सोव्हिएट रशियाच्या कोंडीत सापडली। इकडे जर्मनीने काय केलं आहे की सोव्हिएट रशियावर आक्रमण केलेलं आहे, मात्र 1943 पर्यंत वेगळी भूमिका होती, 1939 पासून परिस्थिती वेगळी होती। 1943 ला मात्र 3 लाखाच्या जवळपास जर्मन सैन्य सोव्हिएट रशियाच्या कोंडीमध्ये सापडलं। मार्शल जॉर्जी झुकॉवच्या नेतृत्वाखाली सोव्हिएट रशियाने जर्मन सैन्यांना पराभूत केलं। मित्र राष्ट्रांनी बर्लिनचा पाडाव केला व याच सुमारास हिटलर
हिटलरने भूमिगत होऊन आत्महत्या केली आणि या युद्धामध्ये सोव्हिएट रशियाने जर्मनीचा पराभव केला. मित्रगट इंग्लंड, फ्रान्स, रशिया आणि इटली आपण पाहिलं त्यांनी काय केलं की जर्मन सम्राटाचा पराभव केला, जर्मनीचा पराभव केला. याचा परिणाम काय झाला की हिटलरने काय केली, शेवटी आत्महत्या करावी लागली. आणि याच्या इटलीमध्ये जो मुसोलिनी होता, मुसोलिनी त्याचा सुद्धा पाडाहून अंत झालेला होता. आणि त्यामुळे उत्तर आफ्रिकेमध्ये जर्मनीचा पराभव झाला आणि जर्मन सैन्यांना शरणागती पत्करावी लागली. आता जर्मन सैन्यांनी शरणागती पत्करली आणि दुसऱ्या महायुद्धाचा अंत कसा झाला ते बघू. जपानने जर्मनीच्या बाजूने युद्धात उडी घेतली होती. जपान कोणाच्या बाजूने आला होता युद्धात? जर्मनीच्या बाजूने. 1941 मध्ये जपानने पर्ल हार्बरवर बॉम्ब हल्ला केला आणि अमेरिकेचा नाविक तळ निकामी केला. कधी? 1941 ला जपानने काय केलं की अमेरिकेच्या पर्ल हार्बर या ठिकाणावर बॉम्ब हल्ला केला आणि त्यांचं जे नाविक तळ होतं ते निकामी केलं. याचा परिणाम काय झालं की अमेरिकेने जपान विरुद्ध युद्ध पुकारले आणि त्यामुळे अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात उडी घेतल्यामुळे आता दुसऱ्या महायुद्धाला अतिशय व्यापक स्वरूप प्राप्त झाले. आणि पुढला जो काळ होता त्या काळामध्ये फिलिपाईन्स, म्यानमार, मलाया, सिंगापूर हे देश जपानने जिंकले. तसेच आसाम, आराकान, इम्फाळ या भागापर्यंत जपानने दुसऱ्या महायुद्धामध्ये अतिशय त्यांचे सैन्य लढले आणि मोठा प्रदेश आपल्या ताब्यामध्ये घेतला. तेव्हा इंग्लंडने जपानचा प्रतिकार केला. त्याच्या विरुद्ध कोण लढलं? इंग्लंड. अमेरिकेने जपानच्या ताब्यातून फिलिपाईन्स प्रदेश परत मिळवला आणि जपान शरण येत नाही हे पाहून अमेरिकेने आता जपानने मुसंडी मारायला सुरुवात केली होती की बरेचसे प्रांत पादाक्रांत करायला, जिंकायला सुरुवात केली होती. परंतु अमेरिकेच्या असं लक्षात आलं की जपान काही केल्या शरणागती पत्करत नाही आणि म्हणूनच अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर काय टाकला? अणुबॉम्ब टाकला. आणि शेवटी या जपानचं खूप वित्तहानी, त्याच्यानंतर प्राणहानी झाली जपानमध्ये आणि 15 ऑगस्ट 1945 ला शेवटी जपान शरण आला आणि दुसरे महायुद्ध संपुष्टात आले.